अर्धा किलो बासमती राईसचा हा पुलाव कुकरमध्ये सुटसुटीत अगदी मोकळा आणि सुगंध तर इतका भन्नाट येतोय। आहा, खूपच छान सुगंध येतोय। कुकरला अजिबात चिटकलेला नाहीये। एकूण एक तांदूळ एकदम सुटसुटीत। कसा बनवायचा अर्धा किलो तांदळाचा परफेक्ट मेजरमेंट सहित पुलाव। तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला करूया रेसिपीला सुरुवात। नमस्कार, मी स्मिता, स्वागत करते तुमचं स्मिताज ब्लॉग या चॅनलमध्ये। तर इथे बघा साहित्य काय काय घेतलं बघू आपण। आलं लसूणची पेस्ट घेतली, मटार, गाजर, फरसबी, सिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि फ्लॉवर घेतलंय। तर सर्व स्वच्छ धुवून आणि त्याचे क्रॉस असे पीसेस कापून घेतलेले आहेत सर्व भाज्या। आणि सर्व भाज्यांचं प्रमाण हे अर्धा पाव घेतलेला आहे। तर तुम्ही पण तसंच प्रमाण घ्या। त्यानंतर बासमती राईस मी अर्धा तास आधी धुवून ठेवलेला आहे आणि अर्धा किलो बासमती राईस घेतलाय मी इथे। कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि तेल 3 पळी असं तेल घेतलंय आणि तेजपत्ता त्याच्यामध्ये 3 पानं तेजपत्त्याचे टाकायचे आणि कांदा टाकायचा आहे। कांदा हे उभाच कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि कांदा ब्राउनिश होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। असं अचूक प्रमाण घेतलं ना आपलं परफेक्ट असा पुलाव होतो। कांदा थोडासा परतला ना त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आणि आलं लसूण पेस्ट आधीच मी घातली असती ना तर ती तेलामध्ये ना नंतर पूर्ण शेवटपर्यंत जळली असती, म्हणजे कांदा वगैरे पूर्ण फ्राय होईपर्यंत जळली असते। त्यामुळे कांदा थोडासा फ्राय करायचा, मग आलं लसूण पेस्ट घालायची। कांदा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे। तर मी इथे टोमॅटो एकच घेतलेला आहे आणि टोमॅटो पण व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचे आहेत। आणि फ्लॉवर कट करून तो गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेला आहे। आणि आता मटार घेतलेला आहे। हिवाळ्यामध्ये भाज्या स्वस्त असतात त्यामुळे अशा रेसिपी हिवाळ्यामध्ये झाल्याच पाहिजे। आणि ऑर्डरसाठी पण तुम्ही असाच पुलाव करू शकता सेम। तर प्रमाण थोडंसं म्हणजे आता तुम्हाला जसं पाहिजे तसं प्रमाण जास्त घेऊ शकता। आता मी इथे अर्धा किलो तांदूळला सर्व अर्धा पाव भाज्या घेतल्यात, तर त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर इथे आता सर्व भाज्या मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहेत आणि थोडीशी 1-2 मिनिटाची हलकी वाफ काढून घ्यायची भाज्यांना सर्व। खूप सुंदर हा पुलाव होतो आणि खूपच छान होतो टेस्टला। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कॉमेंट करून सांगा। त्यानंतर इथे मी बिर्याणी मिक्स मसाला घेतलेला आहे, सुहानाचा घेतलेला आहे हा मसाला। तर आता 2 मिनिटाची वाफ आपण काढलेली आहे आणि आता आपण मसाले ऍड करूयात। तर आपल्या रोजच्या भाजीतला जो मसाला असतो म्हणजे रोज वापरामधला, तर तो लाल मसाला टाकलेला आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद टाकले आणि आता हे आपला जो बिर्याणी मसाला आहे तो मी टाकलेला आहे। सुहानाचा घ्या, म्हणजे हे व्हेज पुलाव मसाला वगैरे घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे स्टॉकमध्ये असेल तो सुद्धा तुम्ही बिर्याणी मसाला किंवा व्हेज पुलाव मसाला घेऊ शकता। तर मी इथे बिर्याणी मसाला तो घेतलेला आहे। त्यानंतर सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं, व्यवस्थित सर्व भाज्यांना मसाले लावून घ्यायचे आहेत। मग 3 चमचे दही टाकायचे ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित एकदा सर्व बाजूने परतून छान असं घ्यायचं आहे। तर भाज्यांना थोडंसं पाणी सुटतं आणि बाकीचं आपण सर्व इन्ग्रेडियंट टाकलंय, टोमॅटो वगैरे, त्याचं पण पाणी सुटतं। तर आता आपल्याला भिजवलेला बासमती राईस व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे इथे। तर बघा आता मी 1 ग्लास आणि थोडासा वर तांदूळ झालेला अर्धा किलो, तर मी तेवढा घेतलेला आहे आणि त्याच ग्लासने मी पाणी गरम करून घेणार आहे, ह्याची नीट काळजी घ्यायची। तर 1 ग्लास आणि थोडासा वर तांदूळ झालेला म्हणजे 1.25 ग्लास तांदूळ झालेला, त्याला मी 1 ग्लास आणि एकदम किंचितसं पाणी टाकलंय। तर इथे मीठ टाकायचंय चवीनुसार आणि पाणी हे गरम केलेलंच टाकायचं आहे। तर बघा ह्या ग्लासनेच मी तांदूळ घेतलेला आणि त्या ग्लासनेच मी पाणी सुद्धा घेणार आहे। पाणी आपल्याला मेजरमेंट करूनच टाकायचं, तेव्हाच हा पुलाव व्यवस्थित होतो। तर बघा इथे मी 1 ग्लास आणि थोडंसं अगदी थोडंसं मायन्यूट अमाऊंटमध्ये पाणी घेतलेलं आहे। सर्व बाजूने छान असं परतून घ्यायचं आणि मग आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे। कुकर लावल्यानंतर बरोबर कुकरला 1च शिट्टी केली मी आणि त्यानंतर 10 मिनिटं मी स्लो गॅसवर कुकर ठेवलेला आहे। ही काळजी नक्की घ्यायची आहे, नाहीतर 2-3 शिट्ट्या घेतल्या ना ते एकदम गाळ होऊन जातं। तर त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे गॅस बंद करून। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे कुकर ओपन केलेला आहे। एकूण एक भात अगदी जसा म्हणजे
हॉटेलमध्ये भेटतो सेम तसा झालेला आहे आणि कुकरला सुद्धा बिलकुल चिटकलेला नाहीये हा तांदूळ। तुम्ही ह्याच्यामध्ये काजू वगैरे सुद्धा टाकू शकता, पण मी टाकलेलं नाहीये। नेक्स्ट टाइम नक्की मी ट्राय करेल काजू पण टाकून। तर आणि इथे म्हणजे कुकर जेव्हा ओपन करू आपण तेव्हा थोडीशी तुपाची धार सोडायची आहे आणि तो व्हिडिओ मी स्किप केलेला आहे, म्हणजे काढलेला नाहीये। तर तुम्ही नक्की आठवणीने इथे टाका तूप आणि वर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला। तर अशा प्रकारे हा सुटसुटीत असा राईस तयार झालेला आहे, व्हेज पुलाव। नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।